रोज वाढतोय, रोज नवीन नवीन नावं येत आहेत आणि त्यात आता आणखी एक नावाची भर पडली ते म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे. त्यांनाच बोलू द्या ना त्याच्यावर. ज्या विषयासंदर्भात बघा, ह्याच्यामध्ये आता कोण लपून राहिले? हमाम में सब नंगे, तसे सगळेच नग्न झालेत त्या खराच्या हमाममध्ये. कोणाकोणाची नावं घेणार आहात तुम्ही? फक्त मी एवढंच म्हणेन की खरातने जी नावं घेतलेली आहेत त्यांच्याकडे कोण कोण येत होते, कोणाकोणाचे नंबर, ते पोलिसांनी किंवा SITने जाहीर करावं, एवढंच मी सांगेन. मी कोणाची व्यक्ती या प्रकरणात मात्र महिला बालकल्याण मंत्री अजूनही बोलताना दिसत नाहीये. महिला बालकल्याण मंत्र्यांनी बोलायला हवं, कारण महिला बालकल्याण मंत्र्यांचे वडील त्यांचे भक्त होते. आपण पाहिलं असेल, त्याही भक्त आहेत. पण विशेषतः महिलांवरती अत्याचार झालेले आहेत, महिलांचं शोषण झालेलं आहे. त्याच्यामुळे महिला आणि बालकल्याण मंत्री ज्या कोणी असतील त्यांनी त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करावीच लागेल. नाही, पण राऊतसाहेब, या सगळ्यात रडारवर दिसत आहेत दीपक केसरकर. कारण दीपक केसरकरांवर स्वपक्षीय आमदारांचाच रोष आहे. हे बघा की त्यांच्या विरोधात रोष आहे की अनेकांना त्यांनी त्या पण याच्यावरती मी कशा करता बोलावं, याच्यावरती शिवसेनेनं कशा करता बोलावं, ह्याच्यावरती आम्ही बोलणं, मी तर बोलून याच्यावरती महिला राष्ट्रपतींनी बोलावं. महाराष्ट्रासारख्या एका राज्यामध्ये इतकं मोठं कांड घडलेलं आहे, अशा वेळेला या देशाच्या राष्ट्रपतीपदी एक महिला आहेत. कालच राष्ट्रपती मथुरेला गेल्या आणि प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद त्यांनी घेतले. मी पाहत होतो, चांगली गोष्ट आहे. आणि प्रेमानंद महाराजांनी त्यांचा उल्लेख आपल्या राष्ट्रपती या धर्मात्मा आहेत असं म्हणाले. त्या धर्मात्मा जर असतील किंवा आहेत असं आपण मान्य केलं, सज्जन महिला आहेत त्या, तर त्यांनी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असंख्य महिलांचं जे शोषण झालं आणि त्याच्यामध्ये सरकार काहीतरी प्रमुख माहिती दडपते आणि अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न करते, अशा वेळेला राष्ट्रपतींनी राज्यपालांना निर्देश दिले पाहिजे आणि राज्यपालांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे या संपूर्ण प्रकरणामध्ये. एप्स्टीनला मारण्याचं